जय सच्चिदानंद. आपल्या सगळ्यांच्या अंतरंगात विराजमान परमात्म्याला अत्यंत भक्तिपूर्वक अभेद्य भावाने नमस्कार नमस्कार नमस्कार. आजही आम्ही आपल्याशी पालक आणि मुलांमधील वर्तणुकीविषयी बोलणार आहोत. आधीच्या एपिसोड्समध्ये आम्ही सांगितलं होतं की मुलांबरोबर मैत्री करायची म्हणजे मुलं तुमच्याशी मनमोकळेपणानं बोलतील, आपल्या अडचणी तुम्हाला सांगतील आणि इतकंच नाही तर आपल्या वैयक्तिक आयुष्यात बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडच्या बाबतीत काय झालं, कसा प्रॉब्लेम झाला किंवा कसे आनंदात आहेत, कुणाशी लग्न करायचं आहे, हे सगळं मनमोकळेपणानं सांगू शकतील. म्हणून फ्रेंडशिप असणं खूपच गरजेचं आहे. एकदा का मैत्री झाली त्यांच्याशी की त्यांच्यावर तुम्ही जबरदस्ती नाही करत. एक खूप चांगला प्रसंग घडला होता दादाश्रींच्या जीवनामध्ये. तो प्रसंग अगदी व्यवस्थित ऐकून घ्या आणि त्यातलं सूत्र आपल्या जीवनात लागू करा. बघा तुमची मुलं सावरतील. एकदा दादाश्री आपल्या नातवाकडे गेले आणि त्यांना स्वतःचं तर मूल नव्हतं पण त्यांच्या भाच्याचा मुलगा होता. त्यांच्याकडे पाहुणे म्हणून गेले. तिथे त्यांनी एक प्रसंग घडताना बघितला. जो त्यांचा नातू होता त्याचा काका आफ्रिकेत राहायचा, खूप श्रीमंत होता आणि त्या काकाला स्वतःचं मूल नव्हतं आणि या भाच्याला त्याने आपला मुलगाच मानला होता आणि प्रत्येक वर्षी एकदा यायचा, महिना दीड महिना राहायचा आपल्या भाच्याकडे आणि मुलांसाठी खूप छान छान गोष्टी आणायचा, थोडे पैसे मुलांना द्यायचा आणि तो काका निघून जायचा. मग यावेळी असं घडलं की जेव्हा तो काका आफ्रिकेहून आला तेव्हा त्याने पाहिलं की घरात पूर्वीसारखा उत्साह नाही आहे. घरातलं वातावरण उदासवाणं आहे. भाच्याचा चेहरा तर फारच उदासवाणा होता. अगदी खूप प्रयत्न केला त्यांनी भाच्याला विचारायचा की बाळा काय झालं, तुला काय त्रास आहे, का तुझा चेहरा इतका उतरलाय, काय झालं. पण खरंच कोणी काही खरं सांगेना. काही नाही म्हणून टाळत होते सगळे. मग काकाला गावकऱ्यांकडून कळलं की या भाच्याचं खूपच नुकसान झालं आहे आणि त्याला खूप मोठा लॉस झाला आहे बिझनेसमध्ये आणि खूप उधारी राहिली आहे. पैसे वसूल तर होतच नाही आहेत, त्याच्याकडे तर पैसेच नाहीत आता. तर हे ऐकल्यावर काका आणखीन क्रोधित चालला आणि भाच्याला रागवायला लागला की तुला धंदा तर करताच येत नाही, तुला समजतच नाही, 4 मुलं बाळ आहेत, कसं काय तू व्यवस्थित लग्न कसं लावून देणार, त्यांचं तुझं नाव बदनाम होईल आणि कोणी मुलगा मिळणार नाही लग्नासाठी. आजपासून साधारण 75 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तर हे असं तो काका बोलायचा तर तो भातचा आणखी भडकायचा. नम्र असल्याने तोंडाने काही बोलायचा नाही पण मनात तर पक्की खोणगाठ बांधली की माझ्या काकाला मी माझी एकही अडचण, कुठलाच त्रास आता सांगणार नाही. कारण काका जरा कडक दमात घेऊन बोलायचा आणि हिटलरिझम सारखं वागून तो पैसे द्यायला तयार होता पण भातचा ब्रही काढत नव्हता. काका त्याच्या मागे लागला, तू सांग तुला किती पैसे द्यायचे आणि मी देईन आणि तू त्या कर्जातून मुक्त हो. पण तो काही आपल्या काकांचं म्हणणं ऐकतच नव्हता. तोंडातून तर एक अवाक्षर काढत नव्हता कर्जाविषयी. तर मग काका तर वैतागला, त्याची जायची वेळ येऊन ठेपली. तेवढ्यात दादाश्री तिथे पोहोचले. 2 दिवस पाहुणे म्हणून त्यांच्या घरी उतरले होते. तर जेव्हा दादाश्री तिथे पोचले तर काका सांगायला लागले की बघा ना, हा माझा भाचा कसा आहे, माझं काही म्हणणंच ऐकत नाही. आता एवढं कर्ज झालंय तरी तो एक शब्दही बोलत नाही. मी सांगतोय की मी देतो पैसे पण तो ऐकतच नाही आहे, बोलतच नाही. दादाजींना तो सांगायला लागला की तुम्ही काहीतरी समजावा त्या मुलाला. तर दादाजी म्हणाले ठीक आहे. दादाजींचं सगळं लक्षात आलं. एकटा असा तो भाचा जेव्हा भेटला तेव्हा खूप प्रेमाने आणि करुणेने त्यांनी त्याला विचारलं की बाळा, तुझ्या चेहऱ्यावर इतकी उदासी काय बरं,
काय त्रास होतोय तुला? तू तर कायम हसत मुख असतोस. मला सांग बेटा, काय झाले बरं? इतक्या प्रेमाचे आणि करुणेचे ते शब्द दादाजींच्या तोंडून ऐकताच त्याचं मन अगदी मेणासारखं वितळलं. त्याच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले आणि त्याला वाटलं की या जगात माझं कोणीतरी आहे. आणि त्याला इतका जिव्हाळा वाटला दादाजींच्या संगतीत आणि लगेच त्याने सगळ्या गोष्टी सांगून टाकल्या. सांगितलं की इतकं इतकं कर्ज झालंय मला. तर दादाजींनी त्याला प्रेमाने समजवलं, बाळा आता तुझं काका द्यायला तयार आहे तर घे. जेव्हा तू कमावशील तेव्हा त्याला परत देऊन टाक. पण आत्ता तर या संकटातून बाहेर पड ना. तुला 4 मुलींचं लग्न करायचं आहे. आपल्या समाजात जर लोकांना कळलं की हा कर्जात बुडालेला आहे तर लग्नात सुद्धा खूप अडचणी येतील लग्न ठरण्यात. तर आता तर यातून बाहेर पडतो आणि काकांचं म्हणणं ऐक, त्यांचे पैसे घे. इतक्या प्रेमाने समजवल्यावर त्याला कळून चुकलं आणि म्हणाला की मी घेईन, तुम्ही बोला त्यांच्याशी, एवढी रक्कम आहे काका, तुम्ही द्या. मग दादाश्रींनी काकाला सांगितलं की तू एवढे पैसे दे त्याला, इतकं कर्ज आहे त्याचं. तर त्या काकाला इतका आश्चर्याचा धक्काच बसला की अरे बापरे, 1.5 महिन्यापासून मी याच्या मागे लागलोय पण चकार शब्द नाही काढला. तुमच्यासमोर 5 मिनिटात कसं काय बोलला? कसं काय तुम्ही काय बोललात? काय कसं समजावलं? तर दादाश्री म्हणाले, बघा तुम्ही काका आहात आणि तो भाचा आहे. मी आजोबा आहे आणि तो नातू आहे माझा. जेव्हा तुम्ही तुमच्या भाच्याला कर्जाविषयी विचारायचा तेव्हा तुम्ही त्याचे काका होतात. वडिलांच्या भूमिकेतून त्याला दरडावून विचारायचात, हिटलरिझम करायचात. पण मी जेव्हा माझ्या नातवाशी कर्जाविषयी बोललो तेव्हा मी आतून स्वतःला सांगितलं होतं की तो माझा आजोबा आहे आणि मी त्याचा नातू. आणि बघा, मी अशा नात्याने प्रेमळपणाने बोललो तर तो मग मला का नाही मनमोकळेपणाने सांगणार? हेच शिकण्याची गरज आहे. प्रत्येकानं हे शिकायला हवं. प्रत्येक जण स्वतःला बापच समजतो की मी घरातला सगळ्यात मोठा आहे आणि माझ्या म्हणण्यानुसार सगळं व्हायला पाहिजे, माझ्या म्हणण्यानुसार सगळ्यांनी वागायचं. मी पिता आहे हा बिलीफ जात नाही. मी दादा आहे हाही बिलीफ जात नाही. मी आई आहे हे माझं कर्तव्य आहे. मला माझ्या मुलांवर संस्कार करायला हवेत. मी म्हणेन तसंच त्यांनी शिकायला हवं. हा बिलीफ जात नाही. आणि हा बिलीफ असं तुमच्या आत जोवर राहील तोवर तोंडाने तुम्ही काही बोलाल तरी त्या बिलीफची स्पंदनं जातीलच. तुम्ही तुमच्या मुलांसाठी बॉस असाल, बॉस. तर असा हा बिलीफ तोडण्यासाठी दादाश्रींनी एक सुंदर उपाय सांगितला की आतून सतत असं लघुत्तम भावामध्ये राहायचं. आपल्यापेक्षा तो जरी लहान असला तरी तो मोठा आहे असंच मनामध्ये ठेवायचं. दादाश्री नेहमी लघुत्तम भावात राहायचे. त्यांना कोणी शिवी दिली, कोणी त्यांना म्हटलं की तुम्ही गाढव आहात, गाढवासारखे आहात, तरी ते मोठ्या प्रेमाने आणि शांत मुद्रेने विचारायचे, असं तुला असं वाटतं का मी गाढव आहे? चांगली गोष्ट आहे. म्हणजे तू तर मला इतकं मोठं टायटल दिलंस. गाढव किती मोठं असतं, मी तर त्याही पेक्षा लहान आहे. बघा, आत्म्यापेक्षा आणखी मोठी गोष्ट या जगात कुठलीच नाही. ते स्वतः सूक्ष्म स्थितीत राहायचे. अगदी लघुत्तम, लहानात लहान, सूक्ष्मातही सूक्ष्म आत्मा आहे आणि विराटमध्ये विराट आहे आत्मा आहे. फिजिकली बघाल तर इतका सूक्ष्म आहे पण त्याची ताकद बघाल तर सगळ्या ब्रह्मांडाला तोंड देईल अशी त्याची ताकद आहे. तर असं अशा दोन्ही अवस्था असूनही स्वतःला व्यवहारात लघुत्तम ठेवायचं. आणि या सगळ्याचा आम्हाला अनुभव आला आहे. दादाश्री ज्यांचे स्वतःचे हजारो भक्त होते पण कोणालाही त्यांनी असं जाणवून दिलं नाही की मी गुरु आहे, मोठा आहे आणि तुम्ही सगळे माझे भक्त आहात. नेहमी मी आत्मा आहे आणि तुम्हीही आत्मा आहात. तुम्हीही स्वतः मी आत्मा याच विचारत राहा. आणि मग आत्म्यांमध्ये कोण मोठा आणि कोण छोटा, जेव्हा असा दृष्टिकोन येतो तेव्हा गोष्टी वेगळ्याच होतात. तेव्हा कुठे कधीच कुठल्याच जागी मतभेद होत नाहीत.
कुणाशी भांडण तंटे कटकटी होत नाहीत, प्रेम आणि अभेद्यतेचं नातं जोडलं जातं. तर अशा सुंदर गोष्टी दादाश्रींकडून आम्हाला शिकायला मिळायच्या, कारण त्यांच्या जीवनात हेच होतं ना सगळं. अगदी लहान मुलाशी ते लहान मूल होऊन वागायचे आणि वयोवृद्धांशी त्यांच्यासारखे प्रत्येकाशी त्याच्या वयाप्रमाणे वागायचे, कारण ते आत्म्यात राहून स्वतःत कमी जास्त असे बदल ते करू शकायचे. नाही तर खूप अवघड आहे, मी मोठा आहे, मी एखादा ज्ञानी आहे, मी खूप काही जाणतो, मी असा आहे तसा आहे, हा अहंकार कमी नाही होत लवकर. पण जेव्हा आत्म्यात राहता, लघुत्तमात लघुत्तम आत्मा तुम्ही आहे असं म्हटलं तरच ते होईल. कित्येक आईवडिलांना हा प्रश्न पडतो की मुलांशी मैत्री कशी करायची. जेव्हा मुलं शहाणी व्हायला लागतात, लहान असतात ना, तोवर त्यांच्यात स्वतंत्र विचार करण्याची शक्ती नसते, पण थोडीशी मोठी होतात, 8-10 वर्षांची होतात, तर इतकं समजायला लागतं. आणि त्यावेळी तुम्ही त्यांच्याशी त्यांना रुचेल असा संवाद जर साधला, तुमच्या म्हणण्यावर त्यांनी उलट प्रश्न केला की असं का, तुम्ही जे सांगताय ते ठीक आहे, पण असं का करायचं मी. तर जर तुम्ही त्यांना समजावून सांगून उत्तर दिलं तर चांगलं आहे, पण तुम्ही त्यांचं समाधान नाही करू शकलात तर समजायचं की आपल्यात काहीतरी उणिवा आहेत, कमतरता आहे. हे तुम्ही त्वरित समजून जायचं. आणि मग काय होतं की आपली उणीव भरून काढण्यासाठी तुम्ही क्रोधित होऊन जोर जबरदस्ती करून त्याला स्वतःचं म्हणणं ऐकायला भाग पाडता तुम्ही. पण तसं नाही चालत, असं नाही करायचं. अशा वेळी हे समजून घ्यायचं की आता असं काही करायला गेलं तर मग फ्रेंडशिप कधीच आयुष्यात होणार नाही. आणि मग अशा वेळी मुलांसमोर बसून त्यांना समजून घेऊन स्वतः विड्रॉ व्हा आणि समजून घ्यायचा प्रयत्न करा की बाबा तुझी इच्छा नाही आहे तर तुम्हाला हे सांग की तू का नाही माझ्या म्हणण्याप्रमाणे करणार आहेस. मग त्याची बाजू तो मांडेल त्यावर विचार करा आणि समजून घ्या की खरोखर त्याचा विचार बरोबर आहे का चूक आहे. जर योग्य असेल तर तो तुम्ही स्वीकारा, पण चुकीचा वाटत असेल तर तुम्ही त्याला समजावून सांगा. आणि एवढं समजावा, इतका वेळ समजावा जोवर त्याला पटत नाही आणि तो तुमचं म्हणणं स्वीकारत नाही तोवर त्याला समजवा. अगदी सबुरीने अधीरपणाने नाही, शांतपणे, अजिबात न रागवता समजावत राहायचं, समजावत जायचं. समजावत एक पॉईंट असाईल जिथे मुलांसाठी ते स्वीकारार्ह असेल. आम्ही तर हीच पद्धत वापरतो. आम्ही आमचं म्हणणं लादत नाही. त्यांना जर पटत नसेल तर आम्ही आमच्याकडून त्यांना कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करतो. पण जर ते कन्व्हिन्स झाले नाही तर मात्र आम्ही त्यातून विड्रॉ होतो. आता हा ऐकत नाही आहे तर जाऊ दे, 2 दिवसांनी 4 दिवसांनी जर ऐकेल तर पुन्हा प्रयत्न करूया. कदाचित त्याची मनस्थिती वेगळी असेल आणि तो ऐकेल. पण दादागिरी करून कधीच समजवायला जायचं नाही. बघा तुम्ही हे फॉलो करून बघा, तुम्हाला नक्कीच यश येईल. आम्ही तर खूप साऱ्या पालकांना हा प्रयोग करून बघा असं समजावलं आणि ते या सगळ्यांनी करूनही बघितलं आणि त्याचा परिणाम खूप चांगला दिसायला लागला. एक ताई आम्हाला भेटायला आल्या होत्या. असाच आमचा टीव्हीवरचा प्रोग्राम बघून आल्या होत्या, आई वडील आणि मुलांमधला व्यवहार, आणि सांगायला लागल्या की माझा मुलगा अजिबात अभ्यास करत नाही, 9 वर्षांचा आहे, पण इतकी डोकेदुखी बनलाय, ट्युशनलाही जात नाही, म्हणतो की मला आवडत नाही ट्युशन, सतत सांगतो की या ट्युशन टीचर मला अजिबात आवडत नाहीत, मला दुसऱ्या हव्यात, तिसऱ्या हव्यात. बघा आता काय करणार, किती बदलणार. अजिबात अभ्यास करत नाही, ट्युशनला जात नाही, शाळेत जात नाही, काय करू आता. आम्ही विचारलं, मग हळूच त्या मुलाला एकटं बसवलं आणि विचारलं की का तुला आवडत नाही ट्युशनला जायला किंवा शाळेत जायला. तर म्हणायला लागला शाळेत तर काही शिकवतच नाही, दंगा मस्ती करतो मी, जे काही मी शिकतो ते ट्युशनमध्येच शिकतो, पण ट्युशनच्या टीचर मला इतक्या जोरात मला मारतात, त्यामुळे मला त्या आवडत नाही, त्यांच्याकडे जायची मला भीती वाटते.
मग आम्ही त्याच्या आईवडिलांना समजावून सांगितलं की बघा इथे त्याचं मन दुखावलं गेलं आहे, अशाने त्याचा अभ्यास होणार नाही, ट्युशनला गेला तर तिथे अभ्यास नाही करणार आणि तुम्ही त्याला जबरदस्तीने पाठवलं तर डिप्रेशनमध्ये जाईल. म्हणून लगेच तुम्ही त्याच्या टीचर बदला, छान कोणीतरी प्रेमाने शिकवणारे ठेवा. आणि त्यांनी तसंच केलं आणि मुलगा इतका आनंदाने मग अभ्यास करायला लागला आणि चांगले मार्क्स मिळवायला लागला. तर कधी कधी मुलांच्या नेमक्या काय अडचणी आहे त्या समजून घ्या आणि त्यावर उपाय शोधा. प्रत्येक वेळी मुलांच्या चुका असतील आणि पालकांच्या कधीच कुठल्या चुका नसतील असं कधी होऊ शकतं का? पालकांच्या चुका होत नाहीत का? खूप होतात अहो. ऑन द कॉन्ट्ररी 15% 15% मुलांच्या चुका असतात आणि 85% आईवडिलांच्या असतात. हे लक्षातच येत नाही. आता त्या चुका ओळखा, कुठे कुठे चुका झाल्यात त्या शोधा आणि मुलांना, फक्त लहान मुलं न समजता प्रेमाने मुलांना बसवून विचारा, माझ्या तर बाबा लक्षात येत नाही पण सांग बेटा तुला माझ्याकडनं काय त्रास होतोय, माझ्याकडून तुला काही वेगळी वागणूक मिळते का, मला नीट सांग, मी तुझ्यावर अजिबात रागावणार नाही. असं प्रेमाने आपल्या मुलांच्या डोक्यावर हात फिरवून विचारा तर खरं. पूर्वीच्या काळी कसं होतं की मुलं पालकांनी सांगितलेलं सगळं ऐकायचे, कारण सगळ्यांचे विचार सारखे होते. तेव्हा विचारांमध्ये विविधता खूप कमी होती कुटुंबांमध्ये. जुन्या काळात घर म्हणजे शेतासारखं असायचं, पण आजच्या काळात घर म्हणजे एक बाग असते अहो, फुलांची बाग. बघा, वडील आधीच्या काळी बाप जर लोभी असेल ना तर घरातले सगळे लोभी असायचे. बाप जर उदार असेल तर घरातले सगळे उदार. म्हणजे सगळे एकसारखेच झाले ना, म्हणजे शेतासारखे. गुलाब लावला की गुलाबाचं शेत, गहू पेरले तर गव्हाचं शेत, सगळे सारखे. पण आजच्या काळात बघाल तर बहुविध रंगांची फुलांची बाग. बघा, बाप जर लोभी असेल तर मुलगा उदार असतो, आई खूप कंजूष असली तर मुलगी खूप समजूतदार आणि अगदी शहाणी समतोल असेल. आणि बघा, धाकटा मुलगा जर दंगेखोर असेल तर मधला अगदी शांत, बोलणारच नाही कोणाशी कधी. आता असे विविध स्वभाव असतात एकाच घरामध्ये. तुम्हाला जर त्या बागेचं माळी बनता आलं तर अशा सगळ्या स्वभावाच्या फुलांवर संस्कारांचं शिंपण करायचं आहे, त्यांना स्वतः पाणी द्यायचं आहे. तुमच्यात तेवढी समज असायला हवी. माळी बघा कसा समजूतदार असतो, कुणाला किती पाणी घालायचं, कुणाला किती खत द्यायचं, कुठल्या झाडाला कुठलं फूल येईल, कशाचा काय उपयोग होणार आहे. गुलाब आहे पण तर मग त्यासोबत काटे पण आहेत, मग काय काटे दिसताच गुलाबाचं फूल फेकायचं का? त्या गुलाबाची काय किंमत आहे ती तर समजून घ्या. फुलांचा राजा आहे, मग काटे टोचणार ना कधी कधी. म्हणजे घरात वेगवेगळ्या प्रवृत्ती असतात. कोणी गुलाब असेल, कोणी चाफा असेल, कोणी चमेली असेल, कोणी धोत्रासुद्धा असेल. सगळ्यांची वेगवेगळी प्रवृत्ती. तर अशा या प्रवृत्तींचा उपयोग करायचा. आमच्याच फॅमिलीविषयी मी सांगते. आमच्या घरी 4 भाऊ, सगळी एकत्र फॅमिली आहे. बिझनेस सगळे एकत्र आहे आणि राहणं आता कित्येक वर्षापासून वेगवेगळे बंगले बांधलेत. पण दादाश्री म्हणतात त्या हिशोबाने प्रत्येकाला त्याच्या प्रवृत्तीच्या हिशोबानं काम दिलेलं आहे. एक खूपच सगळ्यांशी छान बोलण्यात पटायचं त्याला पियारोचं काम दिलं आहे. म्हणजे कलेक्टर कचेरीमध्ये इन्कम टॅक्समध्ये इकडे तिकडे सगळ्यांशी रिलेशन ठेवायचं आणि खूप चांगल्या प्रकारे बिझनेसला पुढे न्यायचं. एक आहे तो खूपच कंजूष आहे, तर त्याला बँकेचे सगळा पैशाचा कंट्रोल सगळा त्याच्या हाती सोपवला आहे. म्हणजे पैशाचा गैरव्यवहार होणार नाही.
दुसऱ्याचं मेकॅनिकल माइंड आहे, कन्स्ट्रक्शन माइंड आहे, मेकॅनिकल माइंड म्हणून त्याला कन्स्ट्रक्शनमध्ये घातलेलं आहे. एक आहे त्याला सगळं PRO सारखं, म्हणजे सगळ्यांच्या वेगवेगळ्या स्वभाव कौशल्यानुसार वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सोपवलेल्या आहेत. इतका छान चालतो बिझनेस, प्रगती होती आहे. तसंच आपल्या घरातल्या वेगवेगळ्या प्रवृत्ती ओळखा, समजून घ्या त्या प्रवृत्तींना आणि त्यांचा चांगला उपयोग करून घ्या. प्रत्येकाचा ज्यामध्ये इंटरेस्ट आहे तेच काम त्याला द्या. आमच्याकडे सुद्धा आम्ही सगळ्या मुलांना असंच करतो. ज्याला रस असतो ती जबाबदारी आम्ही त्याला देऊन टाकतो आणि होल इन सोल रिस्पॉन्सिबल. मग ते चांगलं हो, वाईट हो, नुकसान हो, काही बघायचं नाही. कोणी जाणून बुजून तर नुकसान नाही करणार ना कधी. त्याच्या मागे सुद्धा नैसर्गिक काही सिद्धांत असेल की नसेल, प्रॉफिट असो लॉस असो, जे काही होतं ते फक्त आपल्या अक्कल हुशारीने आणि मेहनतीने नाही होत. अक्कलेमुळे झालं असतं तर सगळे चार्टर्ड अकाउंटंट अक्कलवान असतात, त्यांच्यापेक्षा हे शेठ लोक श्रीमंत असतात. मेहनतीने कष्टाने होत असतं तर सगळे मजूर कष्ट करतात, पण त्यांच्या घरात तर काहीच नसतं हो. आणि शेठजींना जन्मापासून सगळं काही मिळतं, तर हे पुण्याने मिळतं. म्हणजे आपल्या घरात प्रत्येकाचं सारखं नसतं. कोणी जास्त पुण्यवान असेल, हात घालेल त्यात यश मिळेल त्याला, अगदी यश मिळेल. म्हणजे वेगवेगळे स्वभाव असलेल्यांचं वेगवेगळं. आपल्यातल्या एखाद्या मुलाला रात्री उशिरापर्यंत जागायची सवय असेल तर समजायचं की रात्रीच उमळणार आणि सुगंध पसरवणार. आमच्या इथे सुद्धा 2-3 मुलं अशी आहेत की जेव्हा 12 वाजतील ना त्यांचं डोकं खूप छान चालायला लागतं आणि ते कम्प्युटरवर बसतात. तर आम्हाला समजतं हे रातराणीसारखे आहेत. एखाद्याला रात्री इतकी झोप येते सकाळी 8 वाजेपर्यंत उठत नाही. तर आम्हाला कळतं की हा राजासारखा आहे बरं का. तर त्याचं दिवसाच काम होतं आणि तो करतोय. पण जर त्याला सतत टोचत राहिलो, टोचून विचारलं का झोपतो, का पडून राहतोस, तर तो काहीच करणार नाही ना. उलट त्याला प्रेरित करायचं त्याच्या स्वभावानुसार. आणि एखादा असेल तर खूप चंचल असेल, जेव्हा बघावं तेव्हा सारखा माकडासारख्या उड्या मारत असेल, कधी इकडे कधी फ्लोअरवर, या फ्लोअरवर त्या फ्लोअरवर. अशा वेळी समजायचं त्याची अशीच प्रवृत्ती आणि त्याला तसंच काही द्यायचं, त्याला सतत डिवचायचं नाही. हा एवढ्या चक्रा का मारू दे ना. धावपळ करत असला तरी कामच करतोय ना, काही नाही तर व्यायाम तर करू शकेल की नाही. त्यात काय वाईट आहे सांगा. पण आपल्याला सहन होत नसेल तर रागावतो आणि इतक्या जोरात का धावतोय. एखाद्याची अशी प्रवृत्ती असते की बसूनच असतो. त्याला लवकर उठायला सांगितलं तरी त्याला त्रास होतो. अशा वेळी समजून जायचं की हा असाच आहे. आमच्या इथे एक मुलगा, त्याला उकडलं की उठून पंखा लावायचाही आळस आहे अहो. तो तर बसस्टँड रात्री 10-11 वाजल्यानंतर बसमधून येतो आणि त्याला घरापर्यंत जायलाही त्रास वाटतो, म्हणून तो बसस्टँडवरच झोपतो. डास चावतील तर चावू दे, पण घरी जायचे कष्ट नकोत. एवढं चालून जायचं, रात्री काही वाहन मिळत नाही. तर असे नैसर्गिक स्वभाव असतात. तर आम्ही जरा प्रेमाने समजावतो, आम्ही त्यांच्याशी बोलतो, सांगतो की अरे थोडं समजून घे, थोडी सुधारणा कर. मग समजतं त्याला. आणि नाही समजलं तर सोडून द्यायचं. म्हणजे तो त्याचा स्वभाव आहे. कोणी खूप चंचल आहे, कोणी स्लो आहे, कोणी आळशी आहे, कोणी आनंदी आहे. त्यांची तशी प्रवृत्ती असते. त्यासाठी तुम्ही कितीही काही करा, ती सवय त्याच्या प्राणाबरोबरच जाणार. तर असं सतत रागवून त्याला मारून टाकण्याची काय गरज आहे. नाही जाणार ती प्रवृत्ती. प्रत्येकाची जशी प्रवृत्ती असेल ती समजून घ्या, त्याचा फायदा तसा करून घ्या, तर घर आनंदी राहील. जय सच्चिदानंद.